मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्षा वितरण समारंभ नागपूर जिल्हा येथे 50 महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षाचे वितरण करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले। महिला व बालविकास विभागामार्फत पिंक ई-रिक्षा योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे अभिनंदन केले। नागपूर येथे 2000 पिंक ई-रिक्षा महिलांना देण्यात येणार असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सशक्तीकरणाला चालना देणे आहे। महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय म्हणून पिंक ई-रिक्षा महत्त्वाची ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पिंक ई-रिक्षामुळे कुठलेही प्रदूषण होणार नाही। गुलाबी रंगामुळे ही रिक्षा उठून दिसेल। प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांद्वारे संचलित अशा पिंक ई-रिक्षाचा वापर सर्वसामान्य जनता करू शकते। मेट्रो स्थानकावर फीडर सेवा म्हणून पिंक ई-रिक्षाचा वापर करण्यात येईल। या उपक्रमांतर्गत महिलांना निश्चित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेट्रो प्रशासनाबरोबर करार करण्यात आला आहे। यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सुचवल्याप्रमाणे फीडर सर्व्हिसची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी पिंक ई-रिक्षांना प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना परिवहन व पर्यटन विभागाला देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। या योजनेअंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावेळी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, आमदार संदीप जोशी, लाभार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते।